एका हत्तीनीसाठी अख्खं कोल्हापूर रडतंय किंवा महाराष्ट्र सुद्धा रडतोय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण महाराष्ट्र झटला। विनंती, याचिका, दगडफेक इतकंच काय, जीवही बायकॉट केलं। एका हत्तीनीसाठी एक अखंड जिल्हा हळहळतोय, रडतोय, असं कधी चित्र पाहिलंय का? मागच्या महिनाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात हे चित्र बघायला मिळत आहे। एका टोकाला असलेल्या शिरोळ तालुक्याच्या छोट्याशा गावातील महादेवी ही हत्तीन गावकऱ्यांना सोडून दुसरीकडे गेली। यासाठी दुसऱ्या टोकावर असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकही भावूक झालेले आहेत व महाराष्ट्रातील जनता सुद्धा भावूक झालेली आहे। पण कोण आहे ही हत्तीन? ती या गावात कशी आली? गावकऱ्यांचे तिच्याशी काय नाते आहे? गावकरी एवढे का भावनिक झाले आहेत, संतप्त झाले आहेत? काय आहे हा इतिहास? चला तर आज या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तब्बल 1300 वर्षांचा इतिहास, धार्मिक इतिहास असणाऱ्या नान्नी या छोट्याशा गावात जिनसेन भट्टारक पद्माचार्य महास्वामी मठ आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या 748 गावांचा हा मठ केंद्रबिंदू आहे। राजा अकबराने या संस्थानाला हत्ती भेट दिल्याचे सांगण्यात येते। तेव्हापासून या मठात हत्ती पाळण्याची प्रथा किंवा परंपरा चालू आहे। महादेवी ही हत्तीन या परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती। सुमारे 35 वर्षापूर्वी अवघ्या 6 वर्षांची असताना महादेवी हत्तीनीला कर्नाटकातील जंगलातून मठात आणण्यात आले। मागच्या 3.5 दशकात तिने पंचक्रोशीतील आपुलकीची भावना निर्माण केली। आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने तिने आबालवृद्धांना आपलेसे करून घेतले। नान्नी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरडोन याचबरोबर परिसरातील गावामध्ये आठवड्यातून 1 दिवस तरी तिचे हमखास दर्शन व्हायचे। रोज 10 किलोमीटरचा प्रवास, गावच्या बाजारातून मुक्त फेरफटका असल्याने महादेवीच्या ग्रामस्थासोबत एक प्रकारचा लळाच लागला होता। जणू ती या तालुक्यांच्या घरातील एक लेकच बनली होती। तिला माधुरी असे नावही मिळाले होते। तिच्या मार्गावर अनेक जण आवडीचा खाऊ द्यायचे। महादेवीकडूनही कृतज्ञतापूर्वक डोक्यावर सोन ठेवून आशीर्वाद दिला जायचा। पण 2018 मध्ये महादेवीची देखभाल करणारा नागप्पा हा माहूत हृदयविकाराच्या झटक्याने आजारी पडला। डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले। इथूनच महादेवी पेटा या प्राणी संस्थेच्या नजरेत आली। या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात महादेवी हत्तीनीचे संगोपन होत नसल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। काही वर्षापूर्वी वंतारा या गुजरातमधील अंबानी कुटुंबियाच्या खाजगी प्राणी संग्रहालयाने पेटाची साथ दिली। मठात महादेवी हत्तीनीचे संगोपन होत नाही, आजारी काळात त्याच्याकडून लक्ष दिले जात नाही। मठातील भट्टारक स्वामींना आपटून मारल्याचे प्रकार देखील या याचिकेत देण्यात आली होती। याशिवाय मठावर वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत सहभागी केल्याचा आरोप केला। याच याचिकेवर उच्च न्यायालयाने महिनाभरापूर्वी महादेवीला गुजरातमधील वंतारा संग्रहालयात पाठवण्याचे आदेश दिले होते। उच्च न्यायालयाच्या या निर्देशाला ग्रामस्थांसह मठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। महादेवीला वाचवण्यासाठी मूक मोर्चा काढण्यात आला। पण 4 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाम कायम ठेवला। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर गुजरातच्या वंतारा या प्राणी देखभाल केंद्राची तिची रवानगी केली। लोकांनीही आपल्या कुटुंबातील एक मानलेला महादेवीला नेताना भावना दाटून आल्या। महादेवी नान्नीच्या मठातच राहावी यासाठी गेल्या 5 वर्षापासून न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात आला होता। तरीही यात अपयश आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मान राखत आम्ही तिला वंताराला सुपूर्द करण्याची भूमिका स्वतःश्री जिनसेन भट्टाचार्य पद्माचार्य महास्वामी यांनी व्यक्त केली। सुपूर्द करण्याची भूमिका जिनसेन भट्टारक पद्माचार्य महास्वामी यांनी व्यक्त केली। महादेवी हत्तीनीच्या विरहाने नान्नीबरोबरच संस्थानाच्या 743 गावांमध्ये कमालीची व्याकुळता निर्माण झाली आहे। महादेवी महाराष्ट्र कर्नाटकातील पंचकल्याण पूजा महोत्सवाबरोबरच सर्व धर्मीयांच्या उत्सवामध्ये आवर्जून उपस्थिती लावायची। आता सर्व धर्मीय तिची प्रकाशाने उणीव भासणार आहे। तिला डामडौल, राजशाही थाट, मिळणारा आशीर्वाद, मुलांमधील विशेष आकर्षण या साऱ्या बाबी आता केवळ आठवणीच राहणार आहेत। सोमवारी महादेवीला घेऊन जाण्यासाठी ॲनिमल ॲम्ब्युलन्स दाखल झाली होती। गावातून तिच्या निरोपाची रॅली निघाली। संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले। 35 वर्षांपासून सोबत असलेली महादेवी आपल्यातून जाणार या भावनेने ग्रामस्थ व्याकुळ झालेले होते।
अनेकांनी अश्रू वाट मोकळी केली. महादेवी जात असताना संताप अनावर झाल्याने अनेकांनी थेट पोलिसांच्या गाडींना लक्ष केले. जवळपास 12 पोलीस जखमी झाले. तरी देखील महादेवीला गुजरातकडे रवाना केले. या संपूर्ण प्रकरणानंतर ग्रामस्थांचा अंबानी समूहाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. आमच्या हत्तीला घेऊन गेलात तर तुमचे जीव देखील आम्हाला नको, हीच भूमिका घेऊन रिलायन्स समूहाचे जिओ सिम कार्डावरही बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. 2 दिवसापासून अनेकांनी जिओ सिम पोर्टिंग करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जिओकडून अशा ग्रामस्थांना संपर्क करण्यात येत आहे, त्यांची समजूत काढण्यात येत आहे. अशा प्रकारे हा